हॅलो, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे पाणी ठेवून दिलेलं आहे चुलीवर. सारा परिसर छानपैकी मस्तपैकी झाडून घेतलेला आहे. चला आता तुम्हाला मेथी दाखवते. ही बघा मेथी. अजून कोथिंबीर उगवायची आहे, पण शेपू उगलेली आहे. तर अजून उगेलच, पुन्हा दाखवेलच मी. चला आता माझं सर्व आवरलेलं आहे आणि मी आली आहे स्वयंपाकखोलीत. तर रेसिपी बनवायची आहे तर गवार आणि बटाट्याची. तर आम्ही गवारीची भाजी आमच्या इकडं आहे ना 2-3 पद्धतीने केली जाते. एक हिरवं वाटण करून, हिरवी मिरची, शेंगदाणे, अगदी रस्सेदार भाजी. कोरडी पण केली जाते. तर अंगापुरता पाणी असं ठेवून सुद्धा भाजी केली जाते. तर आज मी हिरव्या वाटणाची नाही, तर आज मी लाल तिखटाची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य बघा, हे खोबरं, इकडे शेंगदाणे आणि लसूण हे मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधून. मला खोबरं बारीक करायचं होतं, पण शेंगदाणे थोडेसे जाडसर ठेवायचे होते, पण ते सगळं बारीक झालं आहे. असो, मग मी काय करते, याच्यातलं थोडंसंच घेणार आहे वाटण. याच्यात खोबरं आहे आणि लसूण पण आहे आणि नंतर पुन्हा दळले आहे. हे अशा पद्धतीने हे थोडंसं जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेले आहे, अगदी थोडे. चला करूया सुरुवात. आता पातेलं घेतलेलं आहे आणि इकडं सर्व साहित्य घेऊन आलेले. चला साहित्य दाखवते. ही बेडगी मिरची, ही लाल मिरची जी देशी तिखट, हे धणे पावडर, हे आहे मीठ, हिंग, हळद असं घेतलेलं आहे. इकडे जिरे, कोथिंबीर, इकडं कढीपत्ता आणि चला इकडं आहे गवार आणि बटाट्याचे काप केलेले. सर्वप्रथम तेल टाकलं आणि त्यामध्ये मी टाकलं कढीपत्ता, नंतर टाकले जिरे आणि त्यानंतर मी टाकली कोथिंबीर. आता हे छानपैकी तडतडून देणार आहे, मस्त फोडणी बसून देणार आहे. आता ह्यामध्ये टाकत आहे मी थोडेफार लसूण, पण आपण वाटणात पण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वरून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तो सगळा कूट टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे सर्व मसाले जे तुम्हाला दाखवले ते. चला आता मसाले पण झालेले आहे आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बटाटे आणि गवार. चला आता यामध्ये थोडंसं पाणी टाकतो. हा जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट आहे, तो पण टाकून देते. चला आता आपली भाजी झालेली आहे, अगदी चमचमीत झणझणीत चुलीवरची अशी बटाटा गवार.